आज आपण 6 महिन्यांच्या बाळासाठी होममेड राईस सेरेलॅक बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे तांदूळ, मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदळाला 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता तांदूळ धुवून झालेला आहे। त्यानंतर सुती कपड्यावरती 2 ते 3 तास फॅन खाली तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत। आता हे तांदूळ छान असे वाळलेले आहेत। त्यानंतर तांदळाला गॅसवरती मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे परतून घ्यायचं आहे। मी इथे 1 छोट्या वाटीनं तांदूळ घेतला होता, त्यामुळं 1 बदाम, 1 काजू आणि 1 अक्रोड घालत आहे आणि यालाही 2-3 मिनिटे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे सर्व एकत्रित मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटून झालेलं आहे। त्यानंतर चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे। हे झालं होममेड राईस सेरेलॅक पावडर तयार। याला तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता। काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये घट्ट झाकण लावून साठवून ठेवायचं आहे। हे पीठ महिनाभर टिकतं। त्यानंतर आता आपल्याला सेरेलॅक बनवायचं आहे। त्यासाठी मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 ते 2 चम्मच सेरेलॅक पावडर घ्यायची आहे। त्यानंतर थंड पाण्यामध्ये आपल्याला ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे। डायरेक्ट गरम पाण्यामध्ये टाकायची नाही, कारण गुठळ्या बनतात। आता हे छान मिक्स झालेलं आहे। त्यानंतर हे मिश्रण गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं तूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे छान शिजलेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे। हे झालं होममेड राईस सेरेलॅक तयार। तुम्ही तांदूळ जास्त घेतले असतील तर ड्रायफ्रूट्सही थोडेसे जास्त टाकू शकता। राईस सेरेलॅक पचायला हलकं असतं, त्यामुळं तुम्ही 6 महिन्यांच्या बाळापासून ते 9 महिन्यांच्या बाळापर्यंत देऊ शकता।